नागपूर कराराप्रमाणे विदर्भातलं हे अधिवेशन 2 महिने कमीत कमी व्हायला पाहिजे होतं, पण ही विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटोती केली गेलेली आहे। फक्त 1 आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे। सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास 84,000 हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे। जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहेत। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे। रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे, पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। 31,000 कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाहीत। कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत, कोणत्या शेतकऱ्याला दिलेत, की यांचे मुठभर काही उद्योगपती ते ज्यांच्यासाठी शेतकरी झालेत का, ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का, हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत। पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे। विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात, आर्थिक मजबूत होत चालल्यात, आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्रांच्या कंपन्या आहेत, आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का? आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे। महागाई हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। रुपया रोज खाली पडतोय, आता 90च्या खाली गेलेला आहे, त्यामुळे त्याचे सगळे परिणाम महागाईवर पडणार आहे। मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? महागाईबद्दल सरकार काय मत मांडतंय? राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल? याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे। स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट, त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील जबरदस्तीने लावताना आपण पाहतोय। जिथं 800-900चं बिल येत होतं तिथं आता 30,000 40,000चं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी, अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपानं आपण पाहतोय। बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे। अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवतं। आरक्षणाचं 3 तेरा वाजलेले आहेत। निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून, त्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही। आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेलं आहे की उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल 243K प्रमाणे। त्यामुळे मुख्यमंत्री उद्या तो माननीय अध्यक्ष म्हणालेत की मी उद्या बोलायला संधी देतो आहे। हे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये आता हे कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंडे फलटणमध्ये झालेला खून, म्हणजे डॉक्टर महिला सुद्धा आता सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही। सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असेल, या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेने निर्माण झालेल्या आहेत। गोव्यामध्ये जी घटना घडली, त्या पबमध्ये स्फोट झाला
आणि त्याच्यात असंख्य निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे. टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी, सरकारच्या तिजोरीत पैसे आले पाहिजेत यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि या पबला मान्यता दिलेली आहे. मग गोव्यात घटना घडली, ती घटना महाराष्ट्रात घडणार नाही का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्यावरचं उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपुरं पडणार आहे. आणि मगाशी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांनी सांगितलं की याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमचा आग्रह राहील की हे अधिवेशन कमीत कमी 3 आठवड्याचं तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा. सरकारने आचारसंहिताचं कारण पुढे आणलेलं आहे. आचारसंहिता चालत राहणार आहे. विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या पद्धतीनं आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे. सरकारने या अधिवेशन 1 आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या 15 म्हणजे निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन सरकार घेऊ शकतं. कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत. बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे. हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं. पहिल्याच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिले अशा पद्धतीचं नको. मग ते त्या पहिल्याच्या काळात स्वस्त होतं, आता महागाई वाढली. तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही. या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा नुसत्या घोषणाच नाही, घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार. बघा, या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणारं, एकमेकाचे आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. हे काही लपलेलं नाही. ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये, जमीन घोटाळ्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं, तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलताना त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे त्याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे. मुंबईमध्ये BKC मधल्या भरतनगरमध्ये सुद्धा 500 एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे. नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार आहे. हे तर एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेलं आहे पुण्याच्या घटनेमुळे, पार्थ पवाराच्या हत्येतून. पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, सरकारच्या आहेत, पण त्या लपलेल्या आहेत. आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू. पण जे पद्धतीचं दबाव तंत्र चाललेलं आहे, जसं PMO मधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये, जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं, मंत्र्यांना काही अधिकार नाही, तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या CMO मधून सगळं सरकार चालते आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे आता कोणाचे आमदार कुठे पळवतील, काय होतील, आणि भाजपमध्ये तर राहिलंच आहे, काही दुसऱ्याचे लोक घेऊन पळा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे. तर ते काही होऊ शकतात. आदित्य ठाकरे म्हणालेत, त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ माहिती असेल की ती आमदारांची संख्या आहे. आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं असेल. अहो, डबल इंजिनचं सरकार आहे. देशातलंही सरकार यांचं आणि राज्यातलंही सरकार डबल इंजिन.
मग तो इंजिन, ते इंजिन खोटं बोलताय का? त्या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे, कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला पण थोडासा आला. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे. कोणाचं खरं म्हणावं? म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे. आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल तर याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम सरकार करतं. या सरकारला लोकशाही मान्य नाही. हे बेईमानीनं निवडून आलेलं, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारला विरोधी पक्षपद हे मान्य नाही. ते म्हणतात संख्याबळ. मी मगाशी ज्या सरकारला चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो. ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आलं. मी त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो. आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत तर राजकारण संन्यास घेईल. फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा. बेईमानीने निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात. महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं, हे महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये. त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही. त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार नाही. टोलवाटोलवीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे. काय झालंय, तुकाराम मुंडेची कमिटी पार्थ पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी केली. आता तुकाराम मुंडेचं नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले. आता सरकार आहे, सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार यांची हुजी करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळं अवलंबून. महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला, IAS IPS या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. सरकारचं ऐकलं नाही, आमच्यावर खोट्या इन्क्वायऱ्या करतात, चौकशा लावतात. त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा, कुठं सह्या पाहिजे तिथं करा. अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला IAS IPS काम करते आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही 3-13 वाजलेले आहेत त्याच्या मागचं हे जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे आहे. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही, कापूस खरेदी सुरू झालेली नाही, धान खरेदी सुरू झालेली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते. एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट, अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही. आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्ष पदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची असं नाही. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हैदराबाद गॅझेटरचा, जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दामून OBC आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट, बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं टाकलेली ठिणगी, हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी हे कमीत वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं आणि त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालवलेला आहे. काँग्रेस पक्ष 2014 मध्येच मोदींनी आवाहन केलेलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करणार. पण त्यांना आता 12 वर्ष होतात आहेत देशाचे प्रधानमंत्री राहून. त्यांच्या स्वप्नात, झोपेत, जेवतात, कुठं जातात तिथं काँग्रेसच दिसते. त्याच्यामुळे काँग्रेस हा कधी मुक्त होऊ शकत नाही. ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, संविधानिक व्यवस्थेमध्ये लोकशाही आणली आणि हा देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे. काँग्रेस कधीही संपू शकत नाही. जे बेईमानीनं सत्तेत आले ते कधीही संपू शकतात.
हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू शकतो. सर, काटकेमध्ये जे प्रकरण झालं त्याला सुरेखाताई कुंभार यांनी खूप प्रकरण मध्ये उचललं. काँग्रेस याच्यामध्ये काय बोलते? आहे आता ते सगळे मुद्दे आहेत. महाराष्ट्रात एक कामठीच नाही. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाती धरून, प्रशासनाला हाती धरून, पैसे वाटून, प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गडबड केलेली आहे. ते नुसते कामठीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे याची चर्चा विधानसभेत आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.